नमस्कार. आपण देवा जाधवर सरांचं इयरबुक बघत आहोत 2025चं. त्याच्यात आपण 1000 जे सराव प्रश्न संच सरांनी दिले आहेत 1000 प्रश्न ते आपण बघत आहोत. आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिले 22 प्रश्न आज आपण पाहिले आहेत. आता पुढचे 23 पासून बघूया. 23वा प्रश्न आहे, पहिला राज्य क्रीडा दिन डॅश डॅश या दिवशी साजरा करण्यात आला. तर 15 जानेवारी. लिओनेल मेस्सीला कितव्यांदा फिफाचा सर्वोत्तम खेळाडू ठरला किंवा पुरस्कार मिळाला. लिओनेल मेस्सीला कितव्यांदा फिफाचा सर्वोत्तम खेळाडू ठरला? तर 8व्यांदा. पुढचा प्रश्न, सांख्यिकी राष्ट्रीय सांख्यिकी विभाग अहवालानुसार 2023-24चा विकास दर चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय सांख्यिकी विभाग अहवालानुसार 2023-24चा विकास दर चालू आर्थिक वर्षात 7.3% वर जाईल. किती? 7.3% जाईल. 2023-24चा विकास दर चालू आर्थिक वर्षात 7.3% वर जाईल. 2022-23चा विकास दर 7.2% होता आणि दोन्ही विधानं बरोबर आहेत. पुढे बघूया. खालील विधाने लक्षात घ्या. फक्त अविधान हे बरोबर आहे. जानेवारी 2024 मध्ये मनोधैर्य योजनेचा विस्तार करण्यात आला. बरोबर आहे. मनोधैर्य योजनेची सुरुवात 2012 मध्ये करण्यात आली. हे विधान चूक आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर मोहम्मद युनूस नुकतेच कोणत्या देशाचे हंगामी सरकारचे प्रमुख झाले आहेत? डॉक्टर मोहम्मद युनूस. तर कोणत्या देशाचे? तर बांगलादेशाचे. 28वा प्रश्न, जानेवारी 2024 मध्ये हिट अँड रनच्या गुन्ह्यासाठी ट्रक चालकांनी आंदोलन केले होते. या गुन्ह्यात किती वर्षाचा सक्षम कारावास होता? तर 10 वर्षाचा. पुढे, SKA महाप्रकल्पासाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपये मंजूर केले आहेत? 1250 कोटी रुपये. जानेवारी 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या क्रिकेटपटूने एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली? तर डेव्हिड वॉर्नर. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे. एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली जानेवारी 2024 मध्ये डेव्हिड वॉर्नर. 7 ऑगस्ट 2024ला महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 जाहीर करण्यात आले. जानेवारी 7 ऑगस्ट 2024ला महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 जाहीर करण्यात आले. या धोरणानुसार आगामी 10 वर्षात अंदाजे महसुली उत्पन्न 30,573 कोटी रुपये अपेक्षित आहे. 7 ऑगस्ट 2024ला महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 जाहीर करण्यात आले. या धोरणानुसार आगामी 10 वर्षात अंदाजे महसुली उत्पन्न 30,573 कोटी रुपये अपेक्षित आहे. जानेवारी 2024 मध्ये असरचा 2023चा कितवा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला? 15वा. जानेवारी 2024 मध्ये असरचा 2023चा कितवा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला? तर 15वा. HBD पंजाब या दुर्मिळ आजाराचा पहिला रुग्ण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आढळला? जळगावमध्ये. जानेवारी 2024 मध्ये डॅश डॅश या देशाने पाकिस्तानवर हल्ला केला? इराण देशाने. पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना नुकताच गुरुकुल सन्मान मिळाला. ते कशाशी संबंधित आहे? बासरी वादक. PIF आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक कोणत्या चित्रपटाने पटकावले? तर सिटीझन सेंट. ठीक आहे. PIF इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचे पारितोषिक कोणत्या चित्रपटाने पटकावले? तर सिटीझन सेंट. खालील विधाने लक्षात घ्या आणि विचारलं आहे चुकीचं कोणतं आहे. ठीक आहे. चुकीचं. तर याच्यात फक्त ड विधान हे चुकीचं आहे. ठीक आहे. ड विधान. NCCच्या महाराष्ट्र संचालनालयाने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान ध्वज पटकावला. ठीक आहे. NCCच्या महाराष्ट्र संचालनालयाने सलग तिसऱ्यांदा
पुन्हा वाचते. NCCच्या महाराष्ट्र संचालनालयाने सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान ध्वज पटकावला. देशभरात NCCची 17 संचालनालये आहेत, म्हणजे डायरेक्टोरेट्स. NCCचे सध्याचे महासंचालक गुरबीर पाल सिंग आहेत. आणि हे जे चौथं विधान आहे ते चुकीचं आहे, चुकून माझ्याकडून हायलाईट झालं ते. NCCची स्थापना 16 जुलै 1948 रोजी आहे. 16 एप्रिल 1949 रोजी नाही, 16 जुलै 1948 रोजी. आता हे बघून घ्या, एम्ब्लेम NCC त्याचं बघा, एकता और अनुशासन टॅगलाईन. नंतर ॲक्टिव्ह फ्रॉम जुलै 16, 1948. त्यानंतर बघा, फ्लॅग पण बघून घ्या, फ्लॅग बघून घ्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 2024चा पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मिळाला? गोविंदराज पद्मनाभन. 2024चा पहिला विज्ञान रत्न पुरस्कार कोणाला मिळाला? गोविंदराज पद्मनाभन. जगातील सर्वात मोठ्या क्रूज जहाजाचे नाव काय? आयकॉन ऑफ द सीज. सर्वोच्च न्यायालय 2024 मध्ये आपल्या स्थापनेचा कोणता महोत्सव साजरा करत आहे? अमृत महोत्सव. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 बाबतची विधाने लक्षात घ्या. पुरुष गटविजेता यानिक सिनर आणि महिला गटविजेती अरिना सबालेन्का. ठीक आहे. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष यानिक सिनर, महिला गटविजेती अरिना सबालेन्का. पुढे, जानेवारी 2024 मध्ये कितव्या क्रमांकाची अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद मुंबई येथे पार पडली? तर 84वी. हे सगळं जे आहे ना आपलं, हे 17वी घडामोडीची आवृत्ती आहे, चालू घडामोडीची, देवा जाधव सरांची. त्यात हे सगळं झालेलं आहे आपलं इन डिटेल. जानेवारी 2024 मध्ये कितव्या क्रमांकाची अखिल भारतीय पीठासीन अधिकार परिषद मुंबई येथे पार पडली? तर 84वी. 2024चा 69वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा कुठे पार पडला? तर गांधीनगर येथे. 2024चा 69वा फिल्मफेअर पुरस्कार गांधीनगर येथे पार पडला. पुढचा प्रश्न, अशोक सराफ यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षीचा आहे? 2023चा आहे. कसं लक्षात ठेवा, तीन काढताना आधी 3 काढावा लागतो ना, बरोबर. इकडे 3 आहे, इकडे आहे. मग काढताना आधी 3 सारखाच आकार काढावा लागतो. मग त्यावरून लक्षात ठेवा, अशोक सराफ यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षीचा आहे? 2023चा आहे. 2024चे कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जाहीर केलेले गोदावरी गौरव पुरस्कार कितव्या क्रमांकाचे आहेत? 17व्या. 2024चे कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे जाहीर केलेले गोदावरी गौरव पुरस्कार कितव्या क्रमांकाचे आहे? तर 17व्या क्रमांकाचे. नुकतेच निधन झालेले हेमंत जोगदेव कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर क्रीडा पत्रकार. हेमंत जोगदेव क्रीडा पत्रकार. महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत? S. चोकलिंगम. महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम. जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे उभारण्यात आले? उज्जैनला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट स्पर्धेतील सर्वात वेगवान शतकाबाबतची विधाने लक्षात घ्या. चुकीचं विधान विचारलंय, यापैकी एकही चुकीचं नाही, सगळे विधान बरोबर आहेत. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा मान जॅन निकोल लॉफ्टी इटनच्या खात्यावर फेब्रुवारी 2024 मध्ये नोंदवला गेला. सदर शतक त्याने नेपाळ विरुद्ध अवघ्या 33 चेंडूत झळकावले. त्याने नेपाळचा क्रिकेटपटू कुशल मल्लाचा वेगवान शतकाचा 34 चेंडूचा विक्रम मोडला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाले. त्यांच्याबाबतची विधाने लक्षात घ्या. ते महाराष्ट्राचे 11वे मुख्यमंत्री होते. हे विधान चुकीचं आहे.
1995 ते 1999 या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. 95 ते 1999. ते लोकसभेचे 13वे सभापती. 2002 ते 2004 या कालखंडात होते. 13वे सभापती होते, नीट लक्षात ठेवा. ते शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होते. ठीक आहे. कोणतं विधान चूक आहे विचारलं होतं, तर फक्त अविधान चूक आहे, बाकीची सगळी विधानं बरोबर आहेत. ठीक आहे. एकदा पुन्हा बघायचं. फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. त्याबाबतची विधाने. ते महाराष्ट्राचे 11वे मुख्यमंत्री होते. हे विधान चुकीचं आहे. 95 ते 99 या कालखंडात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. लोकसभेचे 13वे सभापती होते. 2002 ते 2004 हा कालखंड. शिवसेनेचे ते पहिले मुख्यमंत्री होते. ठीक आहे. पुढे मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी वय अट काय आहे, तर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक 65. ठीक आहे. अ पॅशन फॉर डान्स हे आत्मचरित्र कोणाचे आहे, यामिनी कृष्णमूर्ती यांचे. डॅश डॅशव्या क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2024 मध्ये अमळनेर जिल्हा जळगाव येथे पार पडले. तो 97वे. ठीक आहे. 97वे क्रमांकाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारी 2024 मध्ये अमळनेर जळगाव येथे पार पडले. त्यानंतर फेब्रुवारी 2024 पर्यंत वन डे क्रिकेटमध्ये किती द्विशतके झाली आहेत, तर 12. फेब्रुवारी 2024 पर्यंत वन डे क्रिकेटमध्ये किती द्विशतके झाली, तर 12 द्विशतके झाली. ठीक आहे. युवा क्रिकेट वर्ल्ड कप 2024 बाबत चुकीचं विधान ओळखायचंय. चुकीचं. तर युवा क्रिकेट वर्ल्ड कप 2024 बाबत चुकीचे विधान ओळखा. यजमान देश श्रीलंका हे विधान चूक आहे, बाकीचे विधान बरोबर आहे. विजेता देश ऑस्ट्रेलिया, उपविजेता देश भारत आणि ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा युवा वर्ल्ड कप जिंकला. ठीक आहे. विजेता देश ऑस्ट्रेलिया होता. ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा युवा वर्ल्ड कप जिंकला. उपविजेता देश भारत होता. पुढे आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर किती देशांनी यानाचे सॉफ्ट लँडिंग केले, तर 2 देशांनी. ठीक आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात शासकीय गटात कोणत्या शाळेचा प्रथम क्रमांक आला, तर जिल्हा परिषद साखरा वाशिम. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात शासकीय गटात कोणत्या शाळेचा प्रथम क्रमांक आला, तर जिल्हा परिषद साखरा वाशिम. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 कितव्या क्रमांकाच्या होत्या, तर 4थ्या क्रमांकाच्या. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2024 कितव्या क्रमांकाच्या होत्या, तर 4थ्या क्रमांकाच्या होत्या. आणि यापूर्वी एक प्रश्न येऊन गेलेला की जानेवारी 2024 मध्ये खेलो इंडिया युथ गेम पार पडल्या, त्या कितव्या क्रमांकाच्या होत्या, तर त्या 6व्या क्रमांकाच्या होत्या. ठीक आहे. त्या 6व्या क्रमांकाच्या. आणि खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 4थ्या क्रमांकाच्या. नीट लक्षात ठेवा. भारताचे दुसरे लोकपाल म्हणून अजय खानविलकर यांची निवड झाली. ते कोणत्या राज्यातील आहेत, तर महाराष्ट्र. भारताचे दुसरे लोकपाल म्हणून अजय खानविलकर यांची निवड झाली. ते कोणत्या राज्यातील आहे, महाराष्ट्रातील. भारताच्या 4 गगनयान अंतराळवीरांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेशमधील 2 अंतराळवीर कोण, तर अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. ठीक आहे. खालील विधाने लक्षात घ्या, बरोबर विधानं ओळखायची आहेत. भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत मांडला. महाराष्ट्राचा अंतरिम अर्थसंकल्प 27 फेब्रुवारी 2024 रोजी विधिमंडळात मांडण्यात आला. अंतरिम अर्थसंकल्प संपूर्ण वर्षासाठी नसून काही महिन्यांसाठी असतो. ते सहसा सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षांमध्ये आणले जाते. ठीक आहे. विधानं कोणती बरोबर आहे, 4ही विधानं बरोबर आहेत. भारताचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत मांडला.
महाराष्ट्राचा 27 फेब्रुवारी 2024 रोजी विधिमंडळात मांडण्यात आला। अंतरिम अर्थसंकल्प संपूर्ण वर्षासाठी नसून काही महिन्यांसाठी असतो। हे सहसा सार्वत्रिक निवडणुकीच्या वर्षामध्ये आणले जाते। ठीक आहे, आता बघूया पुढचा प्रश्न। पाकिस्तान या देशात फेब्रुवारी 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या। या निवडणुकीत कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या? तर अपक्ष। ठीक आहे, पुढे नुकतेच समान नागरी संहिता विधेयक कोणत्या राज्यात पास करण्यात आले? तर उत्तराखंड या राज्यात पास करण्यात आले। अमीन सयानी यांचे नुकतेच निधन झाले। त्यांना भारत सरकारचा पद्मश्री कोणत्या वर्षी देण्यात आला? तर 2008 मध्ये देण्यात आला। ठीक आहे, अमीन सयानी यांचे नुकतेच निधन झाले। त्यांना भारत सरकारचा पद्मश्री कोणत्या वर्षी देण्यात आला? 2008 मध्ये। मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी कधी स्वाक्षरी केली? तर 26 फेब्रुवारी 2024। ठीक आहे, 26 फेब्रुवारी 2024 रोजी त्यांनी स्वाक्षरी केली मराठा आरक्षण विधेयकावर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवण योजनेचे उद्घाटन कधी केले? तारीख खूप छान आहे, नीट लक्षात ठेवा। 24/2/24 म्हणजे 24 फेब्रुवारी 2024 म्हणजे लक्षात ठेवायला सोपी तारीख आहे, म्हणून नीट लक्षात ठेवा 24 फेब्रुवारी 2024। त्यानंतर इलेक्टोरल बॉन्ड योजनेची सुरुवात कधीपासून झाली होती? तर 2018 पासून। इलेक्टोरल बॉन्डची सुरुवात 2018 पासून। भारतातील पहिले डार्क स्काय पार्क म्हणून पेंच व्याघ्र प्रकल्प घोषित केला। पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर। ठीक आहे, पुढे 2024चा भीमसेन जोशी जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? नाना मोळे यांना। नंतर फेब्रुवारी 2024 मध्ये 58व्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार आणि रामभद्राचार्य यांना जाहीर झाला। सदर पुरस्कार कोणत्या वर्षाचे आहेत? 2023 या वर्षाचे। ठीक आहे, फेब्रुवारी 2024 मध्ये 58व्या क्रमांकाचे ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार आणि रामभद्राचार्य यांना जाहीर झाले। ते कोणत्या वर्षाचे होते? 2023 चे। बघा, फेब्रुवारी 2024 मध्ये देण्यात आले, 58व्या क्रमांकाचे होते आणि 2023 साठीचे होते। ठीक आहे, पुढे दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त व्यक्तीस किती रक्कम मिळते? तर 15 लाख रुपये रक्कम मिळते। सुदर्शन सेतू पूल चुकीचं विधान ओळखायचं आहे, तर फक्त ई हे विधान चुकीचं आहे। काय? पायाभरणी 2016 मध्ये हे चुकीचं विधान आहे। ठीक आहे, पायाभरणी कधी झाली आहे? इथे 2016 मध्ये लिहिलं आहे। पायाभरणी ऑक्टोबर 2017 मध्ये। हे 17वी आपण सिरीज घेतली आहे चालू घडामोडीच्या आवृत्तीची, त्याच्यात हे सगळं आलेलं आहे। तर सुदर्शन सेतू पूल लांबी 2.32 किलोमीटर, रुंदी 27.2 मीटर, 25 फेब्रुवारी 2024 ला उद्घाटन। देशातील सर्वात लांब केबल स्टेड पूल, यावर सौर पॅनल बसविण्यात आले। ठीक आहे, पुढे देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणत्या नावाने ओळखला जातो? तर T50। देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा T50 नावाने ओळखला जातो। पहिला वनभूषण पुरस्कार 2024 चैत्राम पवार यांना प्रदान करण्यात आला। ते कोणत्या जिल्ह्यातील आहेत? तर धुळे। पहिला वनभूषण पुरस्कार 2024 चैत्राम पवार यांना धुळे जिल्ह्यातील ते आहेत। खालीलपैकी कोणती भाषा अभिजात नाही विचारताय? तर बोडो ही नाहीये, तमिळ, तेलुगू, मल्याळम या आहेत। पुष्पक 2 ची यशस्वी चाचणी कधी करण्यात आली? तर 22 मार्च 2024। पुष्पक 2 ची यशस्वी चाचणी 22 मार्च 2024 रोजी करण्यात आली। 2023 चा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना प्राप्त झाला। प्रभा वर्मा मूळचे कोणत्या राज्यातले आहे? तर केरळ। 2023 चा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना प्राप्त झाला केरळचे।
त्यानंतर जागतिक आनंदी अहवाल 2024. पुढचा प्रश्न बघू. हे समजलं ना. 2023चा सरस्वती सन्मान पराभा वर्मा यांना आणि ते मूळचे केरळ राज्यातले आहे. पुढे जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार 143 देशांच्या यादीत भारत 126व्या स्थानावर आहे आणि या यादीत फिनलँड सलग 7व्यांदा प्रथम क्रमांकावर आहे. ठीक आहे. पुढे वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगात सर्वाधिक प्रदूषित देश कोणता ठरला? तर बांगलादेश ठरला. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार सर्वाधिक प्रदूषित देश बांगलादेश ठरला. पुढे मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर भूतान. ठीक आहे. मार्च 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणत्या देशाचा प्रदान करण्यात आला? तर भूतानचा. पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या आणि चुकीचं विधान बघायचं आहे. तर फक्त ई विधान चुकीचं आहे. ठीक आहे. पहिला पुण्यभूषण पुरस्कार सतीश देसाई यांना देण्यात आला. हे विधान चुकीचं आहे. बाकी सर्व विधान बरोबर आहेत. 2024चा पुण्यभूषण पुरस्कार डॉक्टर विजय भटकर यांना प्राप्त झाला. पुण्यभूषण पुरस्काराची सुरुवात 1989ला झाली. पुण्यभूषण पुरस्काराचे स्वरूप 2 लाख रुपये. पुरस्कार प्राप्त व्यक्ती सोन्याच्या फाळाने भूमी नांगरणाऱ्या बाल शिवाजीची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवताचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह दिले जाते. ठीक आहे. पुण्यभूषण पुरस्काराविषयी इतकी माहिती होती. ठीक आहे. आता पुढे 2024च्या ऑस्कर पुरस्कार ओपनहायमर या चित्रपटास मिळाला. या चित्रपटाला या सोहळ्यात एकूण किती पुरस्कार मिळाले? तर एकूण 7 पुरस्कार मिळाले. ठीक आहे. 2024च्या ऑस्कर पुरस्कार ओपनहायमर या चित्रपटास एकूण किती पुरस्कार मिळाले? 7. पुढे खालील विधाने लक्षात घ्या आणि चुकीचं विधान विचारलं आहे. तर क आणि ड हे विधान चुकीचे आहे. बाकी विधानं बरोबर आहेत. अग्नि 5 ची यशस्वी चाचणी 11 मार्च 2024 रोजी घेण्यात आली. हे विधान बरोबर आहे. या चाचणीचे नामकरण मिशन दिव्यास्त्र असे करण्यात आले. ठीक आहे. दिव्यास्त्र मोहिमेचे प्रकल्प संचालक टेसी थॉमस होत्या. हे चुकीचं आहे. अग्नि 5 क्षेपणास्त्राचा पल्ला 4500 किलोमीटर आहे. हे पण विधान चुकीचं आहे. ठीक आहे. बरोबर विधानं कोणती? तर अग्नि 5 ची यशस्वी चाचणी 11 मार्च 2024 रोजी घेण्यात आली. या चाचणीचे नामकरण मिशन दिव्यास्त्र करण्यात आले. ठीक आहे. 84वा प्रश्न. 2023चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार अभय सदावर्ते यांना मिळाला. अभय सदावर्ते कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर नाशिक जिल्ह्यातील आहे. 2023चा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार अभय सदावर्ते यांना ते नाशिक जिल्ह्यातले आहेत. पुढे 2023-24 ची रणजी ट्रॉफी मुंबई संघाने डॅश डॅश या संघास हरवून 42व्यांदा जिंकली. तर विदर्भ संघ. 2023-24 ची रणजी ट्रॉफी मुंबई संघाने विदर्भ संघास हरवून 42व्यांदा जिंकली. पुढे मार्च 2024 मध्ये मराठी भाषा धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणानुसार विधाने खालील विधाने ओळखायची आहेत. तर सगळे विधाने जी आहेत ती बरोबर आहेत. काय आहे? येत्या 25 वर्षात मराठी ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे. येत्या 25 वर्षात मराठी ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून प्रस्थापित करणे. मराठी भाषेला नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे. मराठी भाषेला राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर महत्त्वाची भाषा म्हणून प्रस्थापित करणे. मराठीतील सर्व बोली भाषांच्या जतन व संवर्धनाला या धोरणामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले. ठीक आहे. पुढचा प्रश्न. मार्च 2024 मध्ये जाहीर करण्यात आलेला मानवी विकास निर्देशांक कोणत्या वर्षीचा होता? तर 2022चा होता. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 5 पदके जिंकणारा लिओन मार्चंट कोणत्या देशाचा आहे? फ्रान्सचा आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक 5 पदके जिंकणारा लिओन मार्चंट कोणत्या देशाचा आहे? फ्रान्सचा आहे. जगातील सर्वाधिक लांबीचा सेला बोगदा वाहतुकीस कधीपासून खुला करण्यात आला? तर 1 एप्रिल 2024 पासून.
डॅश डॅश रोजी निवडणूक आयुक्त नियुक्तीसाठी नवीन कायदा करण्यात आला. डॅश डॅश रोजी निवडणूक आयुक्त नियुक्तीसाठी नवीन कायदा करण्यात आला. तर 29 डिसेंबर 2023 रोजी. ठीक आहे. पुढे भारत आणि युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन यांच्यात पुढील 15 वर्षात डॅश डॅश अब्ज डॉलरची गुंतवणूक येईल असे वचन देण्यात आले. तर 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक येईल असे वचन देण्यात आले. 2024 ची जगत सुंदरी स्पर्धा कोणत्या देशात पार पडली? तर लेबेनॉन या देशात. पुढे खालील पैकी चुकीचे विधान ओळखा. तर महाराष्ट्राचे दुसरे महिला धोरण 2000 साली जाहीर झाले हे विधान चुकीचं आहे आणि बाकीचे जे वाचणार आहे ते सगळे विधान बरोबर आहेत. महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण 1994 ला जाहीर झाले. महाराष्ट्राचे तिसरे महिला धोरण 2014 ला जाहीर झाले आणि चौथे धोरण 2024 ला. ठीक आहे. पहिले 1994, तिसरं 2014, चौथं 2024. ठीक आहे. पुढे भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रोचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. हा मार्ग किती किलोमीटरचा आहे? तर 16.6 किलोमीटरचा. ठीक आहे. सौम्या स्वामीनाथन यांना नुकताच खालीलपैकी कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार. सौम्या स्वामीनाथन यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या AI शिक्षिकेचे नाव काय? तर आयरिस. भारतातील पहिली पॉट टॅक्सी कोणत्या देशात धावणार आहे? तर नोएडामध्ये. 2024 ची दुसरी इंडियन वुमन्स प्रीमियर लीग कोणत्या संघाने जिंकली? रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. 2024 ची दुसरी इंडियन वुमन्स प्रीमियर लीग कोणी जिंकली? तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने जिंकली. त्यानंतर 10वी प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 कोणत्या संघाने जिंकली? पुणेरी फलटण. 10वी प्रो कबड्डी लीग स्पर्धा 2024 पुणेरी फलटण. आणि वनतारा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यात आहे. वनतारा प्रकल्प गुजरात या राज्यात आहे. तर अशा पद्धतीने 1000 सराव प्रश्नांपैकी पहिले 100 प्रश्न आपले 2 पार्ट्समध्ये आज कंप्लीट होत आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.